हाय फ्रेंड्स, शब्द देऊन आस देण्यापेक्षा विश्वास देऊन साथ द्या. तर हे झालं आजचं वाक्य. तर चला बनवूया चॉकलेट केक. तर नेहमीप्रमाणेच आज आली होती चॉकलेट केकची ऑर्डर आणि ती पण कंप्लीट करायची होती 1 घंट्यामध्ये. तर मी खूप फास्टमध्ये केक बनवायला घेतला. या ठिकाणी पटकन अशा 3 लेअर करून घेतल्या केकच्या. छान असा बेस शिजवला चॉकलेटचा बेस हा मूळचा सॉफ्ट असतो. मी नेहमीच म्हणत असते, खरंच सॉफ्ट असतो तो. पटकन दिशी केक शिजवून घेतला आणि 3 लेअर कट केल्या. टर्नटेबल स्वच्छ क्लीन करून त्याच्यावर क्रीम लावली आणि मस्त अशा साईडने त्याला सोप करत गेली केकला. केकचं कसं असतं, करत असताना खूप सगळ्या गोष्टी क्लिअर करावं लागतं त्याच्यामध्ये, नाही तर मग भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये. मग क्रीम मेल्ट होऊ नये, बेस चिकट होऊ नये किंवा मग जास्तीचं बेसमधनं क्रम्स निघू नये, अशा भरपूरशा गोष्टी असतात. तर मग मी नेहमी तुम्हाला म्हणत असते की प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सोप्या टिप आणि ट्रिक्स दिलेले असतात. त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघत चला. तर या ठिकाणी आपला चॉकलेटचा जो केक आहे तर त्याचे क्रम्स निघू नये म्हणून त्यामध्ये पाणी हे ॲक्युरेट प्रमाणामध्ये टाकायचं. त्यामध्ये ऑइल हे 2 चम्मचच्यावर ½ kg जास्त ॲड करायचं नाही, तर मग तो चिकट होतो आणि जर पाणी कमी झालं तर तो असा मोकळा झाल्यासारखा होतो. आणि नेहमीप्रमाणे 3 लेअर करून सॉस टाकून मी व्यवस्थित केक हा क्रम कोट करून घेत आहे. आणि केक हा क्रम कोट झाल्यानंतर जवळजवळ एक 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा, चांगला सेट करायचा आणि नंतर तो बनवायला घ्यायचा. म्हणजे आपण जी फिनिशिंग देतो ना केकला तर ती छान होते. आता हे झालं केक संदर्भात. आता तुम्हाला मी बरीचशी माहिती देते क्रीमबद्दल. तर मी या ठिकाणी सनविप अल्ट्रा क्रीम यूज करत असते. सनविपची स्पेशल साधी पण क्रीम आहे आणि या ठिकाणी अल्ट्रा पण क्रीम आहे. तर मी कधी फिनिशिंगसाठी जी असती माझी तर ती अल्ट्रा असती, फ्लावर बनवण्यासाठी किंवा मग आपण गनाश बनवतो केकचं, तर त्यासाठी मी शक्यतो सनविप साधी क्रीम यूज करत असते. फिनिशिंगसाठी मात्र अल्ट्रा क्रीम यूज करत असते. मग तुम्ही म्हणसाल वेगवेगळ्या क्रीम का, तर अल्ट्रा क्रीमने कशी फिनिशिंग एकदम शार्प येते आणि केक जवळजवळ थोडीशी डिलिव्हरी होण्यासाठी वेळ जरी हे असला केकला कुठे द्यायचा असला, एक अर्धा तास 1 घंटा वेळ असला सेलिब्रेशन करण्यासाठी, जर आपण हा आईस केक जवळजवळ 1 घंटाही साईडला ठेवला तर कोणताही प्रॉब्लेम येत नाही. क्रीम ही मेल्ट होत नाही. अल्ट्रा क्रीम एवढी भारी क्रीम आहे की ती मेल्ट होत नाही. आणि साधी सनविप जर क्रीम असली तर ती मेल्ट होती, मग त्यामुळे मेल्ट होण्याचे चान्सेस कमी असतात. मग जर मला एखादी खेडेगावातून ऑर्डर असली तर त्यासाठी शक्यतो मी सनविप अल्ट्राच ही क्रीम यूज करते, कारण ती खूप छान आहे, तिची क्वालिटी छान आहे, बिलकुल मेल्ट होत नाही, शार्प अशी फिनिशिंग दिसते. आणि बघा या ठिकाणी मी टर्न टेबलवर किती सुंदर असं फ्लावर काढून घेतलं. तुम्ही एकदम पॉज देऊन जर व्हिडिओ बघितला तर क्लिअर कळेल तुम्हाला टर्न टेबलवर फ्लावर कशी काढायची. आणि जरी ही गनाशची जर रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासोबत ती पण रेसिपी शेअर करायचा प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी मी गनाश घेतलं, छान डबल बॉईलच्या मेथडने मेल्ट करून घेतलं आणि केकवर टाकलं. आता थोडंसं जास्त मेल्ट झालं होतं त्यामुळे माझ्याकडनं ते एका साईडला केकला जास्त गेलं, पण नॅचरल ड्रिपिंग कशी असते की कशीही केली तर खूप सुंदर अशी दिसून येते. आणि थोडीशी त्या ठिकाणी मी अजून थोडेसे 1-2 ड्रॉप टाकले, व्यवस्थित असं त्याला करून घेतलं. आणि सुरुवातीला थोडा बेस ठेवला आणि त्याच्यावर छान असं फ्लावर ठेवलं, एक स्टिक ठेवली, केक असा सुंदर झाला. खरंच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की केक कसा झाला, डिझाईन कशी झाली. याबद्दल काही अजून तुम्हाला सोप्या ट्रिक्स हव्या असेल, टिप्स हव्या असेल तर मी खरंच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. तुम्ही जर एक कमेंट केली ना तर मला खरंच वाटेल की मी जे करते ते